आज आपण संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ बाबा यांचं प्रसिद्ध असणारं भारूड अशी थट्टा भल्या भल्या अशी लाविला बट्टा या भारुडामधील तिसऱ्या चरणावर मी आज चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. थट्टा गेली शंभूपाशी, कलंक लाविला चंद्राशी, भगे पडिले इंद्राशी, बरी नव्हे थट्टा. प्रथम मी शांतीब्रह्म एकनाथ बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. नाथबाबा भारुडाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, थट्टा गेली शंभूपाशी, कलंक लाविला चंद्राशी, भगे पडिली इंद्राशी, बरी नव्हे थट्टा. आता थट्टेनं तिच्या जीवनामध्ये कलंक चंद्राला लावलेला आहे. थट्टेनं कारण इंद्राच्या अंगाला भग पाडलेले आहेत. आता ह्या थट्टेनं तिच्या जीवनामध्ये शंभूपाशी थट्टा गेली, म्हणजे काम शंभूपाशी गेला आणि कामानं पीडित त्याच्या जीवनामध्ये करण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि त्याची फजिती काय झालेली आहे. कारण भगवान शंकर या जगाचे मालक आणि ते सदैव त्यांच्या जीवनामध्ये ध्यानामध्ये राहणारे आणि काम क्रोध त्यांच्या अधीन असणारे, तैसे रागदोष जरी निमाले, तरी ब्रह्मेची स्वराज्य आले, मग तो भोगी सुखापुले आपणची. स्वतःच्या ब्रह्मस्वरूपामध्ये त्या सुखामध्ये मग्न असणारे भगवान शंकर, त्यांना कुठं काम त्यांच्या जीवनामध्ये जिंकू शकतो का आणि त्यांची थट्टा काम करू शकतो का. थोडक्यामध्ये कथा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. दक्ष प्रजापती, कारण ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्षाचा जन्म झाला आणि त्या दक्ष प्रजापतीला 84 मुली होत्या आणि ती 84 मुलीपैकी सती म्हणायची मुलगी भगवान शंकरावर तिचं प्रेम होतं आणि भगवान शंकराचं सतीवर प्रेम होतं. ते दोघं लग्न करण्यास तयार होते. मात्र दक्ष प्रजापतीला तो जावाई त्याच्या जीवनामध्ये आवडत नव्हता. म्हणजे सतीचा नवरा जो भगवान शंकर त्याला आवडत नव्हते. का आवडत नव्हते? त्यांच्या जीवनामध्ये ते राहत होते स्मशानभूमीमध्ये, त्यांचं राहणं. अंगाला काय लावायचे? कारण मेलेल्या माणसाची राख अंगाला लावायचे. गळ्यामध्ये का आहे? त्यांच्या मेलेल्या माणसाच्या मुंडक्याचा हार त्यांच्या गळ्यामध्ये आहे. गळ्यामध्ये साप आहे, जटेमध्ये गंगा आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे त्यांच्या जीवनामध्ये, बसायला नंदी आहे. असं त्यांचं विचित्र वागणं पाहून त्या दक्ष प्रजापतीला तो जावाई पसंत नव्हता. म्हणून ते सतीला त्याच्याबरोबर लग्न करण्यास त्यांनी परमिशन दिली नाही. मात्र सतीनं बापाच्या विरोधामध्ये जाऊन भगवान शंकराबरोबर लग्न केलं. त्यांचा सुखी असा संसार त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे. एक दिवस ब्रह्मदेवानं तो यज्ञ केला आणि ब्रह्मदेवाने भगवान शंकराला यज्ञाला बोलविलं. आता ब्रह्मदेवाचा मुलगाच हा दक्ष प्रजापती आणि त्या मुलाच्या हातामध्ये कारभार आहे आणि कारभार मुलाच्या हातामध्ये असल्यामुळे भगवान शंकर त्या यज्ञाला आलेले आहेत. आता भगवान शंकर म्हणजे दक्षाचे जावाई आहेत त्याच्या जीवनामध्ये आणि मग दक्ष जावयाला सासरा त्याच्या जीवनामध्ये ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आता त्याची योग्यता आहे का भगवान शंकराला ज्ञान सांगण्याची? पण आजही जगामध्ये असंच चाललेलं आहे. ज्याची योग्यता नाही तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवान शंकरांनी त्याचा अपमान केला. परत आधीच त्याच्याबद्दल कारण जावयाबद्दल प्रेम नाही, अजून द्वेष त्याच्या मनामध्ये वाढला. आणि ज्यावेळेस दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ केला, कारण 83 मुली आणि त्या जावयाला आमंत्रण देण्यात आलं. सर्व देवदेवताला आमंत्रण देण्यात आलं यज्ञासाठी. मात्र भगवान शंकराला आमंत्रण नाही, सतीला आमंत्रण नाही. मग सतीला वाटलं की माझा बाप मोठा यज्ञ करीत आहे, बापाच्या लक्षामध्ये राहिलं नसल, आपण जावं यज्ञाला. म्हणून तिनं भगवान शंकराला विनंती केली, कारण माझ्या बापाच्या घरी मोठा यज्ञ आहे, आपण दोघंही जाऊ. बापाच्या लक्षामध्ये नसल. त्यांनी सांगितलं आपल्याला आमंत्रण नाही.
आमंत्रण नसताना आपल्याला जाता येत नाही. अहो, आमंत्रणाची काय गरज आहे? माझ्या बापाच्या घरी तो यज्ञ आहे, आपण जाऊ असं म्हणाले. त्यांनी सांगितलं, आमंत्रण नसताना जाणं चुकीचं आहे, तूही जाऊन ये आणि मी तर यायला तयार नाही असं म्हणले. मग ती सती म्हणाली, मला तर जाण्याची परमिशन द्या. भगवान शंकर सांगतात, तूही जाऊन ये अशी माझी कारण म्हणणं आहे, पण तुला जायचंच असेल तर तू जा असं भगवान शंकरांनी म्हटल्यानंतर सती, कारण आपल्या बापाचा जो यज्ञ मोठा होता त्या यज्ञाला सती तिथं गेलेली आहे. आता 83 जावई आहेत, दुसरे त्यांचे मुली आहेत. मग त्या सर्व मुलीच्या त्या यज्ञामध्ये पुढी करायलेल्या आहेत. सतीही तिच्या जीवनामध्ये पुढी करायलेली आहे. पण सतीला कसलाच मान नाही, कारण तो दक्ष प्रजापती सतीला पाहून त्या महादेवाबद्दल त्याच्या जीवनामध्ये बोलत आहे. काय माझा तो जावई म्हणजे एकच जावई असा माझ्या जीवनामध्ये मिळाला, काय त्या मसनवाट्यामध्ये राहतो म्हणले, अंगाला मेलेल्या माणसाची राख लावतो, गळ्यामध्ये मेलेल्या माणसाचे मुंडके आहेत, गळ्यामध्ये साप आहे, विचित्रच आहे मला माझा जावई. आणि काय करावं तो जावई? आणि त्याची पत्नी तर बळच आली, तिला आमंत्रण नसताना आलेली आहे. आता बाप असा मुलीच्या तोंडावर म्हणाल्यानंतर बाकीचे जे जावई होते, ज्या बाकीच्या मुली होत्या, त्याही भगवान शंकराला नावं ठेवलेले आहेत. आता हे सतीला तिच्या जीवनामध्ये कसं आवडेल? आपल्या पतीला बोलल्यानं कोणत्याही पत्नीला तिच्या जीवनामध्ये आवडत नाही. सतीला भयानक राग आलेला आहे आणि त्या यज्ञकुंडामध्ये तिनं स्वतःचा देह अर्पण केला. त्या यज्ञकुंडामध्ये ती जळून भस्म झाली. आता दक्ष प्रजापतीला त्याचा यज्ञ पूर्ण करायचा आहे. यज्ञ पूर्ण केल्याशिवाय ते फळ मिळणार नाही, त्याचा यज्ञ चालूच आहे. ही वार्ता भगवान शंकराकडे कळाली आणि भगवान शंकराला त्यांच्या एवढा राग आला आणि राग आल्यानंतर त्यांच्या जटेमधून वीरभद्र आणि भद्रकाली असे दोन कारण देव उत्पन्न झाले आणि दोघांनाही भगवान शंकराने आदेश दिला, त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ विध्वंस करा आणि दक्ष प्रजापतीचं मुंडकं देहापासून वेगळं करा अशी आज्ञा वीरभद्र आणि भद्रकालीला दिल्यानंतर हे दोघंजण आले आणि दक्ष प्रजापतीचा यज्ञ पूर्ण भंग केलेला आहे. दक्ष प्रजापतीचं मुंडकं देहापासून उडविलं आणि दोघंही परत गेले. भगवान शंकराला तो निरोप दिलेला आहे. भगवान शंकर ते निरोप ऐकून, कारण पत्नीच्या दुःखामधून ते त्यांच्या जीवनामध्ये एका गुहेमध्ये जाऊन ते ध्यानामध्ये जाऊन जे बसले, ते ध्यानामधून परत यायला तयारच नाही आणि असे बसले की 1000 वर्षे झाले भगवान शंकर त्या ध्यानामध्ये बसलेले आहेत. आता भगवान शंकर ध्यानामध्ये बसले म्हणजे या सृष्टीचं मनुष्य एकही मरायला तयार नाही, कारण मृत्यूचे देवता भगवान शंकर आहेत. म्हणून या जगामध्ये एकही मनुष्य मरायला तयार नाही. उत्पत्ती चालू आहे पण मरणच कोणाला त्याच्या जीवनामध्ये यायला तयार नाही. देवदेवताला पंचायत पडली, काय करावं लागेल? भगवान शंकराला समाधीमधून कसं बाहेर आणावं? प्रत्येकानं प्रयत्न केला पण त्यांच्या जीवनामध्ये कोणालाच यश आलं नाही. आता हे सर्व देवतांनी मिटिंग घेतली, म्हणजे भगवान शंकर त्याच्या जीवनामध्ये पत्नीच्या दुःखामुळे, सतीच्या कारण दुःखामुळे ते ध्यानामध्ये जाऊन बसलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये त्यांच्या मनामध्ये काय विचार चाललेला असतो आणि आपण आपल्या मनामध्ये काहीतरी चिंतन करतो. मग ह्याने ठरविलं की कामाला बोलिलं, कामदेवतेला बोलिलं आणि सांगितलं की भगवान शंकराला तुम्ही त्या समाधीमधून बाहेर आणा, कसंही आणा, सतीचं रूप धरा आणि त्या भगवान शंकराला मोहित करा कामाला अशी आज्ञा केल्यानंतर काम त्याच्या जीवनामध्ये अनेक देवताला कामानं अधीन करून घेतल्यामुळे कामानं भगवान शंकराला सतीचं रूप घेऊन त्या समाधीमधून बाहेर आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर भगवान शंकराच्या लक्षात आलं, कारण एकतर माझी पत्नी सती गेलेली आहे आणि सतीचं रूप घेऊन काम माझी चेष्टा करीत आहे. हे भगवान शंकरांनी त्यांच्या जीवनामध्ये डोळ्यानं पाहिलं
आणि ती चेष्टा त्यांना अजिबात त्यांच्या जीवनामध्ये पसंत पडली नाही. तिसरा डोळा उघडला आणि त्यांनी कामाला त्याच जागी भस्म करून टाकलं. आता कामाला भस्म करून टाकल्यानंतर या जगामध्ये सृष्टीची उत्पत्तीही बंद झाली आणि सृष्टीची कारण नाशही बंद झाला, अशी ही अवस्था झाली. म्हणून थट्टेनं तिच्या जीवनामध्ये, कारण शंभूची थट्टा करण्याचा प्रयत्न करू नये, पुरी कथा वेगळी आहे. म्हणून कलंक लाविला चंद्राशी, चंद्राला मात्र कामाने त्याच्या जीवनामध्ये कलंक लावलेला आहे. आता कसा कामानं चंद्राला कलंक लावला ते पाहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडले भगचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. अनेक देवदेवता, नारद सुद्धा चाळा त्याच्या जीवनामध्ये या कामाने चुकलेला आहे. म्हणून आता चंद्राला कलंक त्याच्या जीवनामध्ये कामानं कसा लावलेला आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. चंद्र हा आकाशाचा राजा आहे आणि आकाशाचा राजा असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तारा, अत्यंत सुंदर असणारी तारा, त्या तारेचा विवाह बृहस्पतीशी झालेला आहे. आणि बृहस्पतीची विवाह झाल्यानंतर दोघाचा सुंदर असा संसार चालू आहे. एक दिवस हा चंद्र बृहस्पतीच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यानं तारेला पाहिलं आणि त्याच्या जीवनामध्ये मोहित झाला. आणि मोहित झाल्यानंतर त्याची कामवासना जागृत झाली. तारा ही तिच्या जीवनामध्ये चंद्राकडे पाहिली, तीही चंद्रावर मोहित झाली आणि त्या दोघाचं मग गुपचूप एकूण एकाला भेटणं चालू झालं. बृहस्पती नसले की चंद्र तारेच्या घरी जायचा आणि दोघाचं असं भेटणं चालू झालं. 5-7 वर्षे गेले, दोघाचं भेटणं चालू आहे. मग चंद्र म्हणला, किती दिवस असं लपून छपून भेटायचं? तारा म्हणली, मीही किती दिवस असं लपून छपून तुम्हाला भेटायचं, मीही यायला तयार आहे. चंद्र म्हणला, चल तुला मी घेऊन जातो. मग चंद्रानं तारेला आणलं आणि सुंदर असे एक घर बांधून देऊन तारेला स्वतंत्र ठेवण्यात आलं. मग तारेला चंद्रापासून दिवस गेले, 1 वर्ष झालं. चंद्रापासून तारेला एक मुलगा झाला, त्याचं नाव बुद्ध ठेवण्यात आलं. मग ही बातमी बृहस्पतीला कळाली, कारण आपली पत्नी चंद्राच्या प्रेमामध्ये पडून चंद्रासोबत गेलेली आहे आणि त्या चंद्रापासून तिला एक मुलगा झालेला आहे आणि त्या मुलाचं नाव बुद्ध ठेवण्यात आलेलं आहे. तो बृहस्पती चंद्राकडे आला आणि त्यानं सांगितलं की माझी पत्नी तू काय केलास, तिचं अपहरण केलास आणि कपटीपणानं माझ्या पत्नीला तू घेऊन आलास, तू माझी पत्नी मला परत दे. चंद्र म्हणाला, मी तुझी पत्नी परत देत नाही. तारा म्हणाली, मीही परत यायला तयार नाही, मी आता चंद्रासोबतच राहणार आहे. ती सांगू लागला, बृहस्पती सांगायला, नाही, ती झालेला मुलगा ती बुद्ध त्याला देऊन टाकन, तू माझ्यासोबत चल. पण ती ताराही ऐकायला तयार नाही. मग सर्व देवताला त्यानं ते घरानं सांगितलं. सर्व देवता चंद्राकडे आले. चंद्राला समजावून सांगितलं की बाबा, बृहस्पतीची पत्नी तारा आहे, तू तिच्याशी तुझ्या जीवनामध्ये कारण चुकीच्या मार्गानं तू आणलेला आहेस आणि तिला तू परत कर आणि जो तुझापासून झालेला मुलगा बुद्ध आहे तुझ्यापाशी ठेवून घे. तारेलाही सांगितलं की तुझा पती बृहस्पती आहे आणि तू काय या चंद्राच्या प्रेमामध्ये पडलीस, तूही तुझ्या जीवनामध्ये चुकलेली आहेस. मग तीही लाजली आणि बृहस्पतीसोबत तारा तिच्या जीवनामध्ये आलेली आहे. म्हणून चंद्राला जो कलंक लागलेला आहे, तो डाग आहे, तो डाग त्याच्या जीवनामध्ये कधीच जात नाही. कलंक कारण एवढा काळा आहे, कारण कशानंच धुतला जात नाही. डाग तुमच्या जीवनामध्ये लागलेला कधीच धुतला जात नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये डाग लावू देऊ नये. म्हणून चंद्राला डाग लागलेला आहे. आता भगे पडिले इंद्राशी बरी नव्हे थट्टा. इंद्रदेवाला त्याच्या जीवनामध्ये कशामुळं अंगावर सगळे भग पडले, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कशामुळं पडलेले आहेत,
कारण वासनेमुळे त्याच्या जीवनामध्ये, कामामुळेच त्या इंद्रदेवाला त्याच्या अंगावर भग पडलेले आहेत. थोडक्यामध्ये कथा सांगतो. गौतम ऋषी, त्यांची महान पत्नी अहिल्या ही अत्यंत सुंदर रूपवान पतिव्रता स्त्री, आणि तिचं सौंदर्य पाहून इंद्र तिला भुलला आणि त्याची कामवासना जागृत झाली. आणि मग तो ठरविला की आता ती तिच्या कशीच आपल्याला पटणार नाही, ती पतिव्रता आहे. मग आता हिच्याशी कामवासना आपली कशी पूर्ण करायची. मग गौतम ऋषी कधी बाहेर जातात, मग कधी आपण गेलं पाहिजे. मग त्याच्या लक्षामध्ये आलं की सकाळ सकाळ आंघोळीसाठी गौतम ऋषी बाहेर जातात. मग त्यानं काय केला, गौतम ऋषीचंच रूप घेतलं. सकाळी गौतम ऋषी आंघोळीला निघाले, गौतम ऋषीचंच रूप घेतला आणि कारण अहिल्याकडे गेला आणि तिला म्हणला, माझी आता थोडी कामवासना जागृत झालेली आहे, माझी इच्छा पूर्ण कर. तिनं म्हणली, पतिदेव तुम्ही रात्रभर माझ्यासोबत होता आणि कधीच अशी विचित्र मागणी केलेली नाहीत, ही काय झालेलं आहे. तिलाही तिच्या जीवनामध्ये संशय येऊ आला. कधीच माझी पतिदेव अशी मागणी करीत नाहीत, कधीच इच्छा करीत नाहीत, हे काय आहे. तिची मनाची दुविधा अवस्था पाहून चंद्र सांगू लागला, तू पतिव्रता आहेत, माझ्या शब्दाचं जर तू पालन केलं नाहीस तर पतिव्रता धर्माचं तू भंग होईल तुझ्या जीवनामध्ये, त्याचं पाप तुला लागल. आता हिच्या मनाची अजून अवस्था विचित्र होत आहे, काहीच कळायला तयार नाही. आणि ही मन तिचं विद्विग्न झालेलं आहे. आणि ही मनाची अवस्था पाहून चंद्रानं त्या अवस्थेचा तिच्या जीवनामध्ये फायदा घेतला आणि जबरदस्तीने तिच्या जीवनामध्ये तिच्याशी भोग घेऊन तो परत निघालेला आहे दारामध्ये. कारण गौतम ऋषी आलेले आहेत, दोघांची आमनेसामने भेट झाली. एकदम चंद्र दचकला आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये आला. आणि मग गौतम ऋषींनी पाहिलं कसं काय, कारण इंद्र माझ्या घरामध्ये आलेला आहे. असं पाहिल्यानंतर घरात जातात, पत्नीची अवस्था पाहतात, ते सर्व लक्षामध्ये येतं. लक्षामध्ये आल्यानंतर त्यांचा राग, क्रोध त्यांना एवढा येतो आणि ते इंद्राला शाप देतात, बाबा तुझ्या सर्व अंगाला भग पडतील, छिद्र पडतील, योनीच्या खुणा होतील आणि त्याच्या वाटत दुर्गंध असा पू वाहील, दुर्गंधी वाहील, असा शाप त्यांनी इंद्रदेवाला दिला. आणि नंतर पत्नीकडं पाहिलं. पत्नी सांगू लागली, प्राणनाथ माझी काहीच चूक नाही, माझी मनाची दुविधा अवस्था पाहून इंद्रदेवाने माझ्यावर जबरदस्ती केलेली आहे, माझ्या मनाच्या अवस्थेचा त्यानं फायदा घेतलेला आहे, माझा ह्याच्यात कसलाच दोष नाही. अशी तिनं तिच्या जीवनामध्ये म्हणत असताना रागाच्या भरामध्ये त्यांनी तिला शाप दिला की तूही शिळा होऊन पडशील. मग त्यावेळेस ती पत्नी सांगते, पतिदेव माझी चूक नसताना तुम्ही मला शाप दिलात, ह्याच्यासाठी काहीतरी उशाप द्या. असं म्हटल्यानंतर मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपल्या अहिल्याची काहीच चूक नाही, पण आपल्या मुखावाटे गेलेले शब्द आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की सत्ययुगामध्ये श्रीराम प्रभूचा अवतार होईल आणि श्रीराम प्रभूचा चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल. म्हणून अशीही थट्टा भल्या भल्याशी लावीला बट्टा. कारण कामाने या जगावर तर प्रभुत्व कामाचं आहे. म्हणून चंद्रदेव, इंद्रदेव, नारद मुनीला सुद्धा या कामानं त्यांच्या जीवनामध्ये सोडलेलं नाही. असं या भारुडाच्या तिसऱ्या चरणावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.